बघा मित्रांनो 2024 ला UPSC ला प्रीलिमला विचारला एक सुंदर क्वेश्चन कॅलेंडरवर विचारलेला क्वेश्चन। आता 2025 चा कॅलेंडर जशाच तसं पुनरावृत्ती म्हणजे हुबेहूब कोणत्या वर्षी येईल असा एक सुंदर क्वेश्चन आहे। या क्वेश्चनला करण्याची एक ट्रिक आहे। आता तुम्हाला लीप वर्ष आणि साधारण वर्षाची व्याख्या माहित पाहिजे। लीप वर्ष कोणला म्हणतोय? ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जाते त्याला काय राजानो लीप वर्ष म्हणतो। जसं हा कसा आहे लीप वर्ष आहे। जर मी म्हणलं 1995 हा कसा राजानो साधारण वर्ष आहे, कारण या संख्येला काय राजानो 4 ने भाग जात नाही। म्हणजे सोप्या भाषेत बोलायचं असेल जर दिलेल्या वर्षाला 4 ने भाग जात असेल तर लीप वर्ष, अन्यथा तो वर्ष राजानो साधारण वर्ष, शतक वर्ष सोडून। आता या क्वेश्चन मध्ये मला माहिती आहे 2025 चा कॅलेंडर हुबेहूब कधी, मग मी त्यासाठी ट्रिक काय म्हणलं, जर दिलेला वर्ष साधारण असेल आणि जस्ट त्याच्या अगोदरचा वर्ष पण साधारण असेल तर दिलेल्या वर्षामध्ये कितीची बेरीज करायची राजानो 11 वर्षाची। आणि जर दिलेला वर्ष साधारण असेल त्याच्या अगोदरचा वर्ष लीप असेल तर दिलेल्या वर्षामध्ये कितीची बेरीज करायची राजानो 6। आता या क्वेश्चन मध्ये म्हणा दिलेला वर्ष कसा राजानो बोला किती 2025 साधारण वर्ष आहे, त्याच्या अगोदरचा वर्ष कसा आहे राजानो 2024 कसा आहे बा लीप वर्ष आहे। जर दिलेला वर्ष साधारण त्याच्या अगोदरचा वर्ष जर लीप वर्ष असेल तर दिलेल्या वर्षामध्ये कितीची बेरीज करणार राजानो, कितीची बेरीज करणार 6ची। मग किती 2025 आणि 6 किती राजानो 2031। ऑप्शन नंबर 4 मागलं मोकळं आहे ना। हा क्वेश्चन जर आवडला असेल, ट्रिक आवडली असेल, नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता आहे ना। यापेक्षा सोपे मेथड कोणती आहे मोठं